शुक्लाकर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकाम् नीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजं दीव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। मस्त प्रसन्नता जातं असं अद्भुत हा एक उत्सव. आता म्हणजे उलमण भट मामान म्हणले वारी पहिलोंचो लायल उत्सव एको कारणानंतराने स्थगित जालो जाल्यार आतां समाजांत तो एक उत्साह पळोवन शुभ संकल्प जालो आनी हांतू तरोथू हाडयलो आनी आजी शिवार्पण करून परत हो उत्सव शाश्वत उरका म्हणून एक प्रार्थना तुमी सगळीं करता आसत. आमी पात्र जावंक म्हणटा ती निमित्त जावंक म्हणटात. आमी केन्नाय एक दृश्टिकोणांत मस्त अंतर आसता वय की ना. दृश्टिकोण एक व्यक्तीक पळयल्यार अयो हो अशी म्हण आपणाल कशी दृश्टिकोण आसा तशीच तो व्यक्ती आमकां दिसता. वेव्हार सुद्दां आमगेलो तशी जाता. चिकी अन्वेषण करून ओहो पाप अशें न्हय हो बरो मनुष्य इत्यादी म्हूण आमगेल दृश्टिकोणांत परिवर्तन आयल्यार एक वेव्हार त्या व्यक्ती सांगाती तातूंत एक माधुर्य येवच्या सुरू जाता. अत्यंत स्थूल एक दृश्टांत दृश्टिकोणाचें म्हणूच अत्यंत मार्मीक जाता. आमी आध्यात्मीक चिंतन करतना दृश्टी गुरूंगेल दृश्टी वय ना गुरूंगेल दृश्टी आमचेर केन्नाय आसका म्हणटा ती वय एक स्तरार अनुग्रह आसकाची रक्षण केन्नाय आसका मार्गदर्शन सतत मेळता आसका जाल्यार केन्ना साधको साधनेंत एक तत्परतेन शिष्यत्वांत प्रवेश करता त्या वेळार गुरू कशी पळयता ती तशी म्हाका पळोवचें आसा म्हूण ती एक इच्छा उत्पन्न जाता. सो गुरूंगेल दृश्टी सदृश मगल दृश्टी असो मे आय बी इन ट्यून विथ दी दृश्टी ऑफ द गुरू. आमगेल क्षुद्र दृश्टी आसता आपणाक हें जाय अथवा स्वार्थ मात्र न्ही अशें बरेंची तातूंत कल्लेक विघ्न आयलें कल्लेक परिवर्तन आयलें अयो अशें जालें बा इतलें सण केलें इतल्यांची. गुरूंगेल दृश्टी विंगड आसतली विशाल दृश्टी आसतना दीस इज अ नेसेसरी इंटरल्यूड मागीर आनी बर जाता. सहन करता चेडणाक कशें कळना तशी आमी बाल सदृश जाल्यार आंतरीक ती दृश्टी गुरुदृश्टी जावच्या सूर जायना फुडें तातूंत ते गुरुस्मरणांतू एक सातत्य हाडना फुडें एक रसता येवच्या सूर जाता. समथींग ब्युटिफूल इज अनफोल्डिंग इन माय लायफ म्हणून. ना जाल्यार जीवन इव्हेंट्स इट्स अ सिरीज ऑफ इव्हेंट्स. थोडे उगडास व्हरता मस्त विसरता थोडे सूख थोडे दुख्ख मुखार केल्लें म्हाका गोतना अर्थ केल्या सुर्यन गोतना. आय हॅव टू सर्वायव इतल्यांची परवश जावन तशी एक गुरुदृश्टी हाडची आमी प्रयत्न करता ती आमगे सगळे साधनेन तो दर्शन सूक्ष्म स्तरार वच्चे पयलें एक उल्लेख करता. आतां कशी परंपरा एक गुरू परंपरा आसा तशीच एक पिता पुत्र परंपरा आसा. ताजोच उल्लेख केलेलो म्हणून भट मामान युअर एन्सेस्टर्स हांगा आशिल्लीं वैदीक जावन आशिल्लीं इत्यादी. कितले एक 10-15 वर्स पयलें आसका
आमगेले भवानी शंकर कंडलूर मामे ताका अनंतेश्वर आनी कसले दिसना. आमणे इतली योग्य तसं जे के सहाय कर रे हांगा दुसरं देवस्थानय आसत आमगेली जबाबदारी थंय चिकेची मिश्र येद कसले सहाय कर येद ना मागीर कल जालें की उतरांत आयलें आपण थंय बांयंतन उद्दां काडटालो आनी उमामेश्वर देवस्थानांत अभिशेकाक दितालो पकडा गे थंयच्यान सुरू केलें इनवॉल्वमेंट तीव्र तसल्यार तुमकां आनी अवकाश दिता देव घोमटे करून करूं कोताल. फर्स्ट डेक्लरेशन म्हळ्यार आमी भवानी शंकर देवाक खंयचे एक रुपया पीठार बसकार येता ते तागे लायकान आशिल्लें कळ्ळें. प्रशंस कोर येद नवें तुमगेले एक प्रतिनिधी नवें हय नवें आपण करता आनी कोणाकय सोणा म्हण तुवें ना नवें. सुमार आमी लिडर्स म्हूण येतात समाजांत आमी तांगेले वेवहार पळोवन सांगता ती यू आर नॉट लिडर्स यू आर अचिवर्स कळ्ळें. आपण करता आपणालेंचें म्हणून लिडर म्हळ्यार आपणय करता दुसऱ्यांकय शिकयता करी करी प्रोत्साहीत करता सो बरेंचें. विटलांतू जाल्लेल्या कार्यक्रमांत म्हाजो मस्त उल्लेख केलेलो. जाल्यार आमकां आनी एक आवडटा म्हळ्यार प्रिसिजन. चिकाटी आसा जी भयंकर त्रास जाता आमकां सुवाळां जाल्यार एक सातत्य तांतूय आसा. आयल्यार हें फायल ना तें फायल ना तें पेपर खंय दवरलो विसरलो काय सगळें आसा तांतूं लॅपटॉप्सान आसता ती ऑल डॉक्युमेंटेशन ईमेल्स असो ती फोटोज असो ती सगळें. सो कसलें एक डिस्कशन जातना सगळें सामग्री आसता अशें खुशी जाता आमकां. ही कला आमी शिकता वय की ना. आतां कला आस तें एक स्कील सेट म्हणूच ताका वेवसायान सुद्दां एक बरेंपण येता आसा नाजाल्यार कोणें फुकट अशी हें दिता. कसलें वॉट इज द लेटस्ट आतां सांगलें कसलें आसका न्ही गोडश्यान कसलें मेळका आशिल्लें आतां उर सांगता स्कान्नान तूं वॉट इज द एवॉर्ड यू जस्ट रिसिव्ड. इट वॉज डिक्लेअर्ड जस्ट येस्टरडे बेस्ट इंटरनॅशनल प्रायवेट बँकर थर्ड टायम इन अ रो. दिस द थर्ड टायम युअर हॅट्रिक. देवाल अनुग्रहान अशें जाता. तशीच तत्परतेन सेवा करता आशिल्ली ती आध्यात्मिकय प्रगती जाता सेवकोचोय अवकाश मस्त मेळटा आनी वेवसायांतू वेवहारांतूय एक बरेंपण जाता. हें आमगेलें लक्ष सगळ्यांनी हाच्यान एक प्रेरणा घेवंका म्हूण आमी हाचो उल्लेख करता ती. सो हो रथ खंयकी एक आतां आयला न्हू एक रथ न प्रभे आनी भायर परत कशें सूर करचें ना थंय वचून न्हू थंय डिस्कस कर न्हू आनी एक पण खंयचे संस्थेक दिल्ल्यार परत थंयच्यान हाडचें मस्त वांट तांगेले रेजिस्टरांत वचून सो मनी खंय आनी कसले लिगल गडबड जावन आसा म्हणून. बट ही प्रिवेल्ड अपॉन देम आनी ताजे कले एक रिपेर नाशिल्लें सण करून हाडलें. सो आज तुमकां परत प्राप्त जाला भोव घोमट जाला. आमगेले आत्तां गोतना आमी ड्रायव्ह करतना सण क्लच गियर आनी ब्रेक नासतालें एक्सेलरेटर म्हणून आतां सण ऑटो ट्रान्समिशन तशें केलें की एनहान्स करून आयलें हें वय की ना. पयलीं 4 व्हिल्स मात्र आतां तेचे एक स्टियरय करूं जाता सुलभतया हें देवाक यात्रे हातून करूं येता तुमी घोमटे करून खोशयेन हें सण करचें आसता. त्या दृश्टिकोणान चिके एक सूक्ष्म स्तरार घेवचें म्हळ्यार आतां शिवरात्री येता आसा. ईश्वराल पुजा ईश्वराल आराधना विशेष रुपेण करची आसा. एक तप करपा पडटा तपस्या केल्यार कल जाता ईश्वर प्रसन्न जाता. कल्याक कलमा तप करचे एक प्रयत्न तूं कर्कशता येयनी जाल्यार मनान तूं मस्त शक्ती येता. तपश्चर्या ती. सो आमी अनशनन कोर जागरण कोर इत्यादी कलेक एक थोडे एक 24 तासां खातीर अथवा 12 तासां खातीर आनी रात्रीचे एक 10 तासां खातीर कल तप करता ती कल करता आसत आमी एक संयम हाडटा आसा ती. न्हिदोंक घाम आसता ना न्हिदोवंच ना आनी कसलें न्हिदोवनच म्हूण टी व्ही पळयता बसल्यार कसलें ना. शिवनाम चिंतन स्मरण करतची एक परिपाक हाडयता ती आनी मागीर चतुर्थयाम पूज जायना फुडक्यान तें अर्पण करता ती शिवसंतोश प्राप्त जाता
शिवम मंगलम. मंगलता जिवनांती आमच्या सूर जाता. हें तप करचें न्हू शक्ती क्षेत्र. सो शक्ती संचार आमी करता ती अधिकार प्राप्त करूंक आनी गुरूंगेल अनुग्रह परंपरेचे अनुग्रह आमकां प्राप्त जाता शिवसंतोष रूपेण. शिव आनी शक्ती अभिन्न हो संबंध. शिवाराधनेन तूं शक्तील उपेक्षा करूंक जायना. भृंगी महर्षी गेलें आख्यायिकस व्हड तपस्वी महर्षी शिवाराधक शिवाला आराधन करतालो. दर्शन कोण आराधना. एक प्रस्थर विग्रह सुद्दां आसा दक्षिण तमिळनाडांत. एक फंता आराधन करतना दोळ ओपन करून पळयल्यार ताणें पळयलें ईश्वराल विग्रह आसा जाल्यार ताल अर्धांगिनी थंय आसा शक्ती. अयो ही खंय आयली. हांव ईश्वराल शिवाल मात्र आराधन करता म्हणून ताका हट. सो सगळें ती वामांक निलया अथवा वाम भाग अंत आशिल्ली देवी. सो दक्षिण भाग थंय मात्र आराधन करता आशिल्लो तो. स्नान केल्या त्या भागाक मात्र चंद नक्षत्र थंय मात्र लाटाक तिक न्हय करतो वचलो. परिक्रम करचो विशय आयलो. आतां परिक्रम करतना ये तिगल परिक्रम करना हांव मात्र करता म्हणून तांगेल मध्येन तूं तें प्रस्थर विग्रहान तूं रंध्र कोरून भृंगी जावन प्रवेश करूंक पळयलो. तावळे देवीक कोपयलो कसलो धड्डो हा. तुका शक्ती नाकवे शक्तील उपेक्षा करता बैस ताका उबरोवच्याक जाय न्ही. शक्तीहीन जालो कल करचें. मागीर मस्त आराधना करना फुडें ताका एक असाधारण सामर्थ्य मेळ्ळें इत्यादी आख्यायिका. शक्ती आराधन करतना शिवप्राप्ती खातीर आमी करता ती हें विसर नजो म्हणूची अत्यंत सरतल सूत्रवत मेरी शक्तील हें सगळें क्षेत्र तिगल उपासना जाता. ज्ञान रूपेण आमकां कल प्राप्त जाता तें शिवतत्व. शक्ती शांत जावन प्रशांत जावन एक मनान तूं एकाग्रता हाडना फुडें स्पंदन इत्यादी कमी जायना फुडें शिवोहम हें ज्ञान जाता. अभिन्न तांगेल संबंद म्हणूचे आमगेल आचार्य परंपरेन समाजाक उमा महेश्वर भवानी शंकर अशी आराध्य उपास्य विग्रह दिल्ल्यान ती एकांगी जावच्या जायना. ते वैविध्यकल येवंका एक कसलें रसता येवंका वीर्यवत्त कार्य करचें कसलें सामर्थ्य जावंका ते देवील अनुग्रहान जाता. आनी हगूर निश्चलता मनांत येना फुडें तीव्रता येना फुडें शिष्यत्व प्राप्त जाता आसतना शिवस्पंदन सूर जाता आनी आपणांतूच तें मन लीन जाता शिवोहम भावेन. शिवतत्व ज्ञेय ज्ञेय मगो तस्में दॅट वीच कॅन बी नोन. ज्ञान मग अर्थ कोतच ना ज्ञानाचो. ज्ञानान खंयच्याच ज्ञान जाता ताका ज्ञेय म्हणटा ती. सो ज्ञानाची प्रक्रिया शक्तींत आसता जाल्यार ताजे कसलें अंततोगत्वा लक्ष केलें तें ज्ञानाचे विशय केलो ज्ञेय मेरी शिव. आनी तो शिव ज्ञेय मात्र म्हणूच निर्गुण निराकार इत्यादी म्हणल्या. सो ज्ञेय मेरी हांव विंगडू म्हाका तागेल ज्ञान जाल्लें म्हणून तशी जायना. ही अखंडतेचे विशय हो अहम रूपेण तें ज्ञान जावंका शिवोहम तें ज्ञान जाता. म्हाका शिवाल दर्शन जाल्लें म्हणटा तें एक तात्कालीक झलक म्हणटा ती एक प्रोत्साहन दिवच्याक अनुग्रह केल्लेलो विशय तो. अंततोगत्वा शिवोहम ज्ञान शक्ती समज आराधन केलेली मी ती प्राप्त करून दिता. अशी आमगेली एक उज्ज्वल परंपरा. स्तोत्रांतून देवील आराधन करतना देवील स्तुती असल्या देवीलीची प्रशंसा. शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशल स्पंदितुमपि. ईश्वरू शक्तीन युक्त असल्यार मात्र सामर्थ्य जाता नाजाल्यार स्पंदितूच जावचें लागता. मी ते साध्य ना म्हणून एक जाय म्हणून हीन भावनेन
आणि शक्तील प्राधान्य अर्थिकल स्तुती करूक सौंदर्य लहरी तुला प्रथम श्लोक अतस्त्वामाराध्यां हरिहर विरिञ्च्यादिभिरपि कथं स्तोतुं वा आकृतपुण्यः प्रभवती. तशी तू हे देवी तुगेल अनुग्रह ना जाल्यार अच्छा तुगेल सानिध्य ना जाल्यार ईश्वराक सुद्दां कसले स्पंदित जावचें स्वयं सामर्थ्य शक्तीहीन. आणि तशी हरी हर आणि इंद्रादी देव ब्रह्मादी देव सुद्दां तुगेलें दर्शन करूंक लालायित जाता ती अकृत पुण्य कथम प्रभवती. पुण्य अजून एक कोण निर्माण कर न्ही तो कशी वया एक आश सुद्दां करत तुगेलें दर्शन करूक तुगेलो अनुग्रह प्राप्त करूक म्हण थंय स्तुती जाल्या देवीली. स्वीकार्य स्वीकार्य आचार्य करत स्तुती जाल्यार तातूंत एक सौंदर्य म्हळ्यार त्याच स्तुतीन तूं एक विलक्षण स्तरार अत्यंत सूक्ष्म स्तरार वस्तुतः हांवें सुमारपण घेतलें आमकां अत्यंत प्रिय श्लोक जावन आसा. त्वदीयं सौंदर्यं तुहिनगिरी कन्ये तुलय आयकल्या की खंय म्हणा तुलयितुम अशीच रिसायट केल्या काय त्वदीयं सौंदर्यं तुहिनगिरी कन्ये तुलयितुम कवीन्द्राः कल्पन्ते कथम विरिञ्च्यादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा इत्यादी स्तुती केल्या. तवैश्वर्यम इत्यादी करून परत त्या स्तुतीन सांगल्या. आता संक्षिप्त आमी सांगता ती देवीले एक स्तुती देव सुद्दां करता ती देवांगेर शक्ती आसा ती तांकां भारी कुतूहल आनी सान्नकी हड्ड प्रमाण भयंकर जाळ ही खंयची ही शक्ती हांगा थावन येवन भारी प्रशंस करचें जाता घारा म्हणून सहज. आणि त्या एक जाळा मेती म्हणून और एक भयंकर आलोक्य औत्सुक्य म्हणटा ते पळोवंच इच्छे नाही कोण है कोण कसली गल सामर्थ्य कसली गल सौंदर्य म्हणून अंतर्मुख दिव्य शक्ती त्यो इंद्राल शची इत्यादी ती अंतर्मुख जावन ध्यान करता ती ह्या देवील कल्ल अस्तित्व कल्ल्या म्हणून आश्चर्य म्हळ्यार अनुग्रह कशी करता देवी हें पळय हें हांव म्हूण म्हणतोय आपणाल निजस्वरूप दाखयता आनी निजस्वरूप दाखोवन शंभून तुमची तांगेल चित्त लीन करता. इट्स अ वेरी सटल पॉयंट. यू एस्पायर फॉर समथींग and you get something much more than you expected also. And 2-3 पण घेतल्या संक्षेपतया. आम्ही एक मनुष्याला वता ती मस्त ऐकल्या तुल्या अगीकल की एक विशेष पदार्थ स अथवा तुल्या भरपूर पैसे स आनी म्हाका थोडो दी म्हणटा. मस्त प्रसन्न जावन ते पयशाचे कसले स्रोत स तांच तान दिल्यार धन्य मच मच मोर. सो देवील आराधन करना फुडें त्या शक्त्यांनी संतुश्ट जावन तिनकल केलें तिक कसलें अत्यंत प्रिय जावन आसा तिगल आत्म म्हण येद तांचें दिल्लें. तांतूं सायुज्य तांकां प्राप्त जालें कोणांतूं ईश्वरांत शिवतत्वांत विलक्षण. थंय सूक्ष्म रुपेण सांगल्या शक्तील आराधन करतना मन शांत जायना फुडें शिवप्राप्ती जाता. आनी शिवप्राप्ती कशी तांतूंची लीन जाता चित्त शिवोहम म्हणून ती भावना त्या ज्ञान उत्पन्न जाता. हें समज तुमी दृढ करा ती एक सिद्धांत रुपेण आनी मागीर हें कल शिवरात्रीचें आचरण करचेंच न्हय. आमी आज कारकळ भायर सरलीं आनी शिवरात्री 15 तारखेचेच थंय आचरण करता ती. तुमी करतले न्हय हांगा कोण थंय येवचें जायना हांकल प्लॅन केल्लें की जागरण नासतलें असं करता ते. व्हेरी गूड. तें एक शक्ती घेवन आमी स्तब्ध जायना ती एक गुरूण येता येवच्या फाव आसा जाल्यार तीव्र जावन समाहीत जावचे आमी प्रयत्न करता आसा ती तांतूं व्यवहारांत आमगेलें सामर्थ्य वाडतलें. जिवनांत कलेक सुख शांती समृद्धी जाय हेंवूय प्राप्त जाता देवील अनुग्रहान जर प्रसन्न जावन ती आपणाल आत्म दिता. शिवोहम हें ज्ञान सुद्दां ती प्रदान करता. अशी विश्वास दवरून केल्यार जिवनांत उभय कलेक लौकीक एक
तुमकां आश आसा तें प्राप्त जाता. जर तें करता करतना आध्यात्मीक कसलें एक लक्ष आसा थंय तुमी वंचीत जायना ती सुरक्षीत जावन मानव शरीर मेळ्ळेल्याचें एकल प्रयोजन आसा तें सुद्दां सिद्ध जाता. हातूं निर्विवाद है हातूं कसले संशय दवरनातिलें अत्यंत मधुर आनी एक सरल भावनेन कितले मटाक आपणा मीत जाता तप म्हणिल्लें. एकदम अनशनान अभ्यास नाजा करूं वचूं नाका ती त्रास जातलो. फळाहार इत्यादी घेवयेद, अल्पाहार करयेद आनी राती मस्तकले चाबडावंच नाका. एक 6 घंट्या नंतर पूज सूर जावंच पयलें बस रिक्त न्ही जाल्यार अल्पाहार मात्र घेवन एक याम पुजपणी बैसा ती जाल्यार 2 सहजतया 3 जाल्यार 4 कोरून सोडा ती तशें. तातूंत मस्त पुण्य मेळता. पुण्याची गरज आसता. पुण्य मेळ्ळी एक केवल सूख दितलें मात न्ही. कशें की पाप कर्म केलें आमी दुख्ख आसता जाल्यार पुण्य केलें म्हण जाल्यार आमी कल्याक अर्जीत करता ती. एक आध्यात्मीक चिंतन करची योग्यता येता, स्पश्टता येता, निश्कपट जाता मन. सांगिल्ल्याच अर्थ सूक्ष्म अंश ग्रहण करचें एक सामर्थ्य येता. नाजाल्यार कळना अर्थू जायना. अर्थ जाल्यार उगडासवर ना. उगडासवरल्यार इंगीत अर्थ कळना. वॉट इज बीन हिंटेड ॲट तर अजिबात कळना. परत परत सांगता पडटा पदे पदे मार्गदर्शन. तशी एक धड्डेपण आसा त्या वच सुसूर जाता. तप केल्यार एक अत्यंत ओजस्विता येता आनी ही ओजस्विता तुमगे सगळ्या व्यवहारांत वांछित आसा, अनिवार्य आसा. सगळ्या संबंधांत एक माधुर्यमच्या सूर जाता आनी अंततोगत्वा शिवप्राप्ती जाता. तुमगे सगळ्यांगेले लेखान आमी अशी प्रार्थना करता ती अत्यंत सूक्ष्म चिंतन स्थूल रुपेण आमी सांगचे प्रयत्न करता आसा ती विश्वास दवरून की परंपरागत कशें म्हाका अनुग्रह प्राप्त जाल्या तशीच आमगेले पुर्वजान केलेलें एक साधन आसा, गुरुसेव आसा म्हणून अशी परत आतां हांगा कार्य सूर जाता आसा. तातूंय हांव भाग घेवन म्हागे जीवन सफल करता. देवील अनुग्रह तुमकां केन्नाय प्राप्त जावो. तशीच तिक्क कसलें आमकां दिवचें आसा हें अशीच तूं म्हणटा म्हण न्ही माय हार्ट म्हणटा ती आपण दिता तें ती दिवच्या तयार आसा. शिवप्राप्ती करून दिता. घोमटेकोन करा ती, खुशीन करा ती. व्हडी तपस्या जाल्यार एक विलक्षण अमोघ फळ दितलें हें अनुश्ठान महाशिवरात्रीचें. तातूंत येवच्या जाल्यार कारकळ्या ती अथवा आपणाल्या केंद्रांत तूं स्थानारी मेळून करा ती. एकड्यांनी बसून करचें वांट जातलें. समुहांत बसल्यार चिक्के करून येवन अशें जाता आनी तूं आनी कोणाक लपयता तो आपूण उठयता मागीर हिल पुशबाय तशी वट्टायरी परस्परम भावयंतः घोमटेकोन करया. गुरूंगेल पूर्ण अनुग्रह तुमकां सगळ्यांकय प्राप्त जावो. ओम कितें जालें आतां? ध्यानान समावेश प्रवेश करचो समका. भज ध्यानैक निरत सदा शिवम्. भज ध्यानैक निरत सदा शिवम्. भज ध्यानैक निरत सदा शिवम्. दक्षिणामूर्तिरूपं
दक्षिणामूर्तिरूपं महादेवम् वटमूलैकनिलयसुवैभवम् वटमूलैकनिलयसुवैभवम् वैभवं वैभवं वैभवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् ज्ञानमुद्राक्षमाला विद्याधरम् ज्ञानमुद्राक्षमाला विद्याधरम् धृतपीयूषकलशं शङ्करम् धृतपीयूषकलशं शङ्करम् शङ्करं शङ्करं शङ्करम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् प्रणवाकार प्राकार मन्दिरम् प्रणवाकार प्राकार मन्दिरम् मौन व्याख्यामुदित मुख सुन्दरम् मौन व्याख्यामुदित मुख सुन्दरम् सुन्दरं सुन्दरं सुन्दरम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् सनकादिप्रवरमुनिवीक्षितम् सनकादिप्रवरमुनिवीक्षितम् संविज्ञानप्रदानव्रतदीक्षितम् संविज्ञानप्रदानव्रतदीक्षितम्
दीक्षितं दीक्षितं दीक्षितम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् महादेव महादेव. महाशिवरात्रीची एक तयारी तशी आम्ही हाच अनुभव करत असती. हांगाय महारुद्र प्रारंभ जावन फायद होनो जातस उमामहेश्वर देवस्थानाच्या 24 अंतू नव्हे जीर्णोद्धार जालेलो त्या वेळार संकल्प घेतिलो सुमार कार्यक्रम करचे जाल्यार युगपत सगळे कार्यक्रम करचे वांट जातात म्हणून ट्रस्टीजांनी आडलीत मंडलीन विचार करून काल प्रश्न येरी हें एक दावाल अनुमती एक संकेत मेळ्ळो विभाजीत करचे. विभाजीत म्हळ्यार ह्या वेळार महारुद्र आनी मागीर नवरात्री वेळार दुर्गा चंडिका होम इत्यादी करून आनी गणपती चवथी वेळार गणहोम आनी दत्त जयंती वेळार दत्त मूल मंत्र इत्यादी कार्यक्रम दवरून घेतल्या. ती एक 5 दिवसांत थंयसर करची वांट जाता ती ताजे बदल्याकूय स्प्रेड इट आउट वर्सांतू ते सेलिब्रेशन चलत आसता. सातत्य येता माधुर्य येता. सो तशी एक बरो हा संकल्प घेतला आनी तदंतर्गत ताजेंच एक अंग जावन प्रथम पंथ हांगा महारुद्र त्या एक क्रमांतू ताजें आचरण जाता असं निश्चित भाग घेया. ती अत्यंत विलक्षण स्थान है. आमी सांगता ती पयलीं धोर न्हू हांगा वामन आश्रम स्वाम्यांगेल सन्निधींत येना फुडें आमकां अलौकीक पदार्थ प्राप्त जाल्या. ती निधी म्हूण येता आमचे खातीर कसली निधी त्या प्राप्त जाल्या. गुरू पादुका सुफावस पुर्वाचार्यांगेल पादुके इत्यादी प्राप्त जाल्या. तशी प्रतिपंथ कलेन जर कसली एक विलक्षणता प्राप्त जाता आमकां जें आश्चर्य जाता कसलो हो चमत्कार म्हणून तितले सहजतेन आमी येतात हांगा. तुमी हांगाचे मंगळूरचे निवासी तांचे एक लाभ घेवचें एक मेळताची विश्वासाने घुमटीकोन आराधन करा. ती आपणाल एक मानसीक कसले एक डामाडोल जावचें विक्षेप इत्यादी आसता अवांछनीय संस्कार आसता ती ते क्षीण जातले शिवप्राप्ती जातली पूर्ण अनुग्रह प्राप्त जाताची. ओम नंदन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशां भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु कुरु सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शान्ति शान्ति शान्तिः. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव.